एकदा इनपिटच्या डोक्यावरून चांगला फटका आपण पाहतोय. सुरेख फलंदाजी, चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4, फरार, चौकार. सर नो आहे. मॅन ऑफ द मॅच साठी आलेला आहे मी आमच्या मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष, मी उपाध्यक्ष आणि सन्माननीय त्यांचे मित्र, सन्माननीय सहसचिव आमचे नरेश आदावडे साहेब. आपण त्यांना सन्मानित करण्यासाठी विचारमंचावर यायचं आहे. मंगेशला मात्र सामनावीरचा पुरस्कार दिला जातोय. मंगेशची सकाळच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी आपण पाहिल्या. चला थोडासा गोलंदाजीवरती आक्षेप घेतला जातोय. चला या ठिकाणी मंगेशला सन्मानित केलं जातं. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना विजयश्री प्राप्त करून दिला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील मंगेश. चला सर एकच बॉल असेल ना सर. सर एक मिनिट, एकच बॉल. जो बॉल नो असेल तो मात्र ग्राह्य धरला जाणार नाहीये. ठीक आहे. पुढचं म्हणजे 5 चेंडू एका खेळाडूला टाकावेच लागतील, त्याच्यानंतर षटक पूर्ण होईल. याची देखील नोंद घेऊया. चला एका षटकाचा माफ करा, एका चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती अगदी खाली राहणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. एक धावेची मोहर दुसऱ्याच चेंडूवरती आपण म्हणूया एक धाव आली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 6 वरती जाऊन पोहोचले, माफ करा 7 वरती. दुसरं पहिलं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते पॉवर प्लेचं षटक. अगदी दोन्ही ऑफिशियल पंच असतील त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. एका बाजूला सर्वेश, दुसऱ्या बाजूला विकास सर येताना पाहायला मिळतील. अगदी थर्ड मानला नेत्रदीपक फटका पाहायला मिळते. चेंडू जातोय पुन्हा एकदा 4 धावेसाठी फरार, चौकार. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी होते बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. साठलेवाडी संघ नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि त्याच्यानंतर कुठेतरी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर अगदी कुठेतरी आपण जर पाहिली तर धावसंख्येचा ग्राफ वाढतोय. सकाळच्या सत्रामध्ये धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचल्या. शफल करून खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही झाला. कमबॅक करतो, एक चौकार आलाय. कमबॅक या शब्दाला क्रिकेटमध्ये खूप महत्त्व असतं आणि ते मात्र दाखवून देते गोलंदाज आपल्याला समितीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडूचा 4 चेंडूचा खेळ संपन्न आपण या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. चार झाले सर. चला नो जो चेंडू होता तो मात्र ग्राह्य धरला जाणार नाहीये. 4 बॉल झालेत. अगोदरचा बॉल एक काउंट केला जाईल सर. 4 चेंडू झालेत. अरे बाबा पहिला बॉल काउंट करणार रे, कन्फ्युज का होते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगली गोलंदाजी समोरच्या बाजूने होताना चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळताना सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. अगदी विकेटचा विचार केला तर खेळपट्टी सिमेंट जी आहे तरी सुद्धा त्या विकेटवरती इतक्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. समितीच्या माध्यमातून पहिले षटक हाताळलं जात आहे. शेवटचा एक चेंडू निर्णायकाने बाकी असेल. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतोय.
2 धावा मात्र कंप्लीट होतील. याच्यानंतर होणारी मॅच कांटीबोडन वर्सेस चॅलेंजर 11 नांदले. दोन्ही संघांनी टॉससाठी विचार मंचाकडे यायचं आहे. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, त्यामुळे तुम्ही आमच्या आयोजकांना सहकार्य कराल अशी नम्रतेची विनंती. नांदले 11 वर्सेस कांटीबोडन. चला घाई करा, विनंती असेल, कारण का वेळ आपल्याकडे थोडंसं कमी असं म्हणूया. पहिल्या षटकाची सांगता झाली, धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग दुसऱ्या बाजूला होते. नवीन गोलंदाज सुभाषला या ठिकाणी आणलं जात आहे. 3 षटकांची मॅच असेल. दोन्ही ऑफिशियल पंचांना देखील विनंती असेल थोडीशी ताकीद द्यायची, कारण का एका दिवसामध्ये आपल्याला 20 संघ कंप्लीट करायचे आहेत. सुभाष गोलंदाजी ट्रॅक वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिलं तर एक थर्ड मॅन, त्याच्यानंतर पॉइंट आणि डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ साईडला फील्ड, ऑन साईडला जर पाहिलं तर एक फाईन लेग, शॉर्ट फाईन लेग, त्याच्यानंतर एक स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती सुभाषला यश मिळतंय का? पहिल्याच चेंडूवरती गडी गारद केलाय. लाजवाब गोलंदाजी, गॉन. चला, जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल तसं दोन्ही संघाने आमच्यासोबत टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. एका बाजूला कांटीबोडन संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला नांदले संघ. न्यू बॅटर दाखल झालाय, ज्याचं नाव आहे राज. पहिल्या चेंडूवरती बॅटर आउट झालाय सुभाषच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं तर पहिल्या गडी गारद केला. पुन्हा एकदा अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रो मध्ये फील्ड करण्याचा देखील प्रयत्न झालाय, परंतु अपयशी राहिलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आले. थोडासा दुसऱ्या षटकाचा विचार केला तर थोडासा मंदावलेला खेळ आपल्याला पाहायला मिळतो, कारण का पहिल्या षटकामध्ये 13 धावांची मोहर लागली होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट आला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली. कमबॅक करतोय सुभाषच्या माध्यमातून. साटलेवाडी संघाने नाणेफेकीचा कौल स्वतःच्या बाजूने घेतल्याच्या नंतर कुठेतरी आता मात्र कमबॅक करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे. आणि पुन्हा एकदा सकाळच्या 17 पासून जर विचार केला तर दुसरी मॅच चालू आहे आणि 6वा झेल मात्र धरणीला ड्रॉप केला जातोय. अगदी नक्कीच क्षेत्ररक्षण क्रिकेटची ही जमेची बाजू आहे आणि तुम्ही चुकी करताय. सुभाष मात्र स्वतः कमालीची गोलंदाजी करतोय आणि त्याला मात्र 7 मात्र क्षेत्ररक्षण मिळत नाहीये. बापदेव क्रिकेट संघ महालोर आयोजित बापदेव चषक या स्पर्धेसाठी लाभलेल्या देणगीदारांचे खरंच मनपूर्वक आभार. असंच आपलं सहकार्य नेहमीच आम्हाला लाभत असतं. पुन्हा एकदा गॅप मात्र शोधलाय, चेंडू जातोय ऑफ साईडला 4 धावेसाठी करायलाय. एकदा आपण जर पाहिलं तर पंच नो दंडित करतायत. 9+4 अशा 5 धावा असतील. प्रथम क्रमांकाचं जे आम्हाला पारितोषिक मिळालेलं आहे ते सन्माननीय 20,000 आणि तसंच आकर्षक चषक शिवसेना युवा नेता मुरुड जंजिरा, भावी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय विघ्नेशजी माळी साहेब यांचे खरंच मनापूर्वक आभार. दुसऱ्या नंबरचं पारितोषिक आमचे क्रिकेट मंडळाचे कोच सन्माननीय अभिजित सिगवण यांचे मामा संदीप कृष्णा काशरुंग यांच्याकडून आम्हाला पारितोषिक तसंच चषक दोन्ही मिळालं, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. तसेच तृतीय पारितोषिक सन्माननीय ऋतुजा दीपेश वरणकर यांच्या माध्यमातून आम्हाला पारितोषिक मिळालेलं आहे. तसंच आकर्षक चषक समीर बबन काशरुंग यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. चतुर्थ पारितोषिक ऋतिक शिरीषकर हे सुद्धा आमचे नेहमीच आमच्या मंडळाला सहकार्य करणारे. नक्कीच चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाटोरे पार्किंग प्लॉट मध्ये या स्पर्धेचा पहिला षटकार आलाय. चांगली बॅटिंग होती मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सुरुवात झाली षटकार यायला, कारण का सकाळपासून पाहिलं तर 3 चौकार आलेत, परंतु त्याच्यानंतर एक मोठा धमाका मिड विकेटला पाठवलाय
आणि नक्की सुभाष वत्री आता मात्र हमला बोललाय. फ्रीडचा चेंडू त्याचा मात्र फायदा घेतलाय. पॅडल शिफ्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न केले आहेत आणि टाळ्या देखील झाल्या पाहिजेत. तिथपर्यंत पोहोचू शकला नाहीये, परंतु आयुष्यामध्ये तुमचे प्रयत्न प्रामाणिक असले ना तर यशाला सुद्धा त्याच्यासमोर एक दिवस झुकावंच लागतं. चांगला प्रयत्न केला मित्रा. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धावसंख्या आता मात्र वाढली आहे आणि जाऊन पोहोचले 29. 29 या आकड्यावरती. पहिल्या मॅच मध्ये 3 षटकामध्ये 25 बनल्या होत्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये दुसऱ्या षटकामध्ये 29 बनल्या. मी सांगितलंय कारण का जसं जसं दिवस वाढत जाईल, जसे जसे घड्याळामध्ये जास्त वाजत जाणार तेवढे धावा देखील जास्त होताना पाहायला मिळतील. आणि आता मात्र या खेळीचा अंत होताना पाहायला मिळालाय. चांगली फटकेबाजी राहिली होती. दुसऱ्या विकेट देखील पतन झाले, गॉन. धन्यवाद डीजे सर. अगदी नक्कीच चांगली गाणी देखील दिवसभरामध्ये आपल्याला आता मात्र पाहायला मिळतील. ऋतिक शिरीसकर यांच्या माध्यमातून आम्हाला पारितोषिक मिळालेलं आहे. तसेच आकर्षक चषक स्वर्गवासी लक्ष्मी हरी डिके यांच्या स्मरणार्थ क्रियान ज्योती किरण डिके यांच्याकडून मिळालेलं आहे. त्यांचे सुद्धा आभार. 5वे पारितोषिक श्री ऋतिक शिरीसकर या साहेबांकडून सुद्धा आम्हाला ते मिळालं आहे पुन्हा एकदा. आणि आकर्षक चषक प्रमिला पांडुरंग गोरिवले यांच्या स्मरणार्थ कुमार क्रियान ज्योती किरणडिके यांच्याकडून मिळाले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. उत्कृष्ट गोलंदाज पांडुरंग लोंढे यांच्याकडून मिळाले, त्यांचे सुद्धा मंडळातर्फे खूप खूप आभार. उत्कृष्ट फलंदाज क्रियान किरणडिके यांच्याकडून मिळाले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. उत्कृष्ट गोलंदाज नैना विठ्ठल धनावडे या महिलेचं आमच्या भगिनीचं सुद्धा मनपूर्वक आभार. उत्कृष्ट फलंदाज नैना विठ्ठल धनावडे यांच्याकडून सुद्धा पुन्हा एकदा मिळाले टी शर्ट्स, यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. मालिकावीर टी शर्ट सुवर्णा सुरेश भुवड आमच्या वाघडोंगी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. मालिकावीर चषक स्वराज स्वप्नील लोंढे या आमच्या कुमार युवकाचा सुद्धा मनपूर्वक आभार. प्रत्येक सामन्यासाठी आकर्षक चषक अमिषा रामचंद्र पांडगले यांच्याकडून मिळाले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. या कुमारीला खूप खूप शुभेच्छा. विजेता आणि उपविजेता संघाला फायनलसाठी सन्माननीय आमच्या वाघडोंगी गावचे आमचे बंधू आणि तसेच कुणबी युवा मुंबईचे सहसचिव सन्माननीय नितीन भुवड साहेब यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. जेवणाचा खर्च सालाबाद प्रमाणे नेहमीच आम्हाला लाभतं असे सन्माननीय आणि महालोर संघाच्या पाठीशी नेहमी उभे राहतात असे आमचे वसंत मामा भुवड यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. या व्यक्तिमत्वासाठी आपण टाळ्या झाल्या पाहिजे. डीजे खर्च आमच्या आखाती देशामध्ये असलेले आमचे सन्माननीय पवनजी हरिचंद्र आदावडे यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालाय, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. पाणी खर्च आमच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष म्हणता येईल असे सन्माननीय मनीष मनोहर भुवड यांचे सुद्धा आभार. चेंडूचा खर्च माझा मित्र जितेंद्र भुवड यांनी केलेला आहे, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. मेडिकिट खर्च सुरेश सोलम भुवड यांनी यांच्यातर्फे केलेला आहे, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. कॉमेंट्री खर्च शर्वी सुमेंद्र पाटील यांच्याकडून आम्हाला मिळालेला आहे, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आणि आयत्या वेळेस युवकांच्या मागणीला हाक देऊन आपल्या स्वतःच्या उद्योगधंद्यामधून वेळ काढून संपूर्ण नाश्त्याची व्यवस्था ज्यांनी केलेली आहे त्या रोशन सुभाष पाटील यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. तसेच आखाती देशामध्ये म्हणजे दुबई सारख्या देशामध्ये आमच्या महालोर गावातला युवक जो सन्मानपूर्वक आपला व्यवसाय करतोय, आपला कामधंदा करतोय, त्याच्या माध्यमातून सुद्धा या टुर्नामेंटला हातभार लागलाय. 2000 अक्षय नारायण गोरिवले यांच्याकडून आम्हाला 2000 अशी भरघोस देणगी आली, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. तन्मेश प्रवीण आदावडे यांच्याकडून सुद्धा आम्हाला 1001 रुपये आलेला आहे, त्यांचे सुद्धा आभार. सुरत अशोक आदावडे यांच्याकडून 505 रुपये, यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. श्रीशा शशिकांत धनावडे हे सुद्धा क्रिकेट मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. नरेश बोरले यांचे सुद्धा मनपूर्वक आभार, त्यांनी सुद्धा 501 रुपयाची देणगी दिली.
आरवी रमेश शिगवण यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. 500 रुपयाची देणगी मिळाली आहे. श्रेयांशी श्रीकांत काशरुंग यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आली, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. शिवान संकेत काशरुंग यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आलेली आहे, यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. या टुर्नामेंटसाठी अभिजित शिगवण यांनी आपलं सर्वस्व पणाला लावून आपल्या सर्व मामांना हलवलेलं आहे आणि या टुर्नामेंटला होईल तेवढं. माझ्या लग्नाला पाकिट द्याल की नाही, पण या टुर्नामेंटला पाकिट द्या. चला, धावसंख्येचा विचार केला तर 37 जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा सर्व देणगीरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करूया आणि धन्यवाद मानूया. जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅटची टॉप आहे, कोणतीही चुकी करणार नाही आहे आणि शेवट मात्र गोलंदाज चांगला करतोय. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या 37, चांगली धावसंख्या. दुसरा मॅच मात्र उभारताना हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. मुचनेच्या बाजूने चांगली बॅटिंग झाली आहे. धावसंख्या 37. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करूया. ज्याने ज्याने या स्पर्धेला सहकार्य केले ते देखील महत्वाचं आहे आणि त्यांचं देखील नाव आम्ही वारंवार घेत राहू, कारण का न्यू बॅटर. चला, थोडंसं घाईने या. धावसंख्या जर पाहिली तर आपल्याला पाहायला मिळते 37 या आकड्यावरती तिसरा गडी गारद झालाय. आणि नक्कीच न्यू बॅटर शेवटचा एक चेंडू निर्णायक असेल, कारण का अगदी नक्कीच एखादा मोठा फटका आला तर 40ची पार मात्र होऊ शकते. अगदी चुकी करतोय गोलंदाज आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. सकाळच्या सत्रामध्ये पंच देखील कावळत करायला लागले आहेत असं आपण म्हणूया. पंच देखील सर्वेश सर एका बाजूला, विकास सर आपल्याला पाहायला मिळतील. भाईंदर नगरीमध्ये एक टुर्नामेंट करताना आमची देखील भेट झाली होती. दोन्ही पंच या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये वेळेवरती दाखल झाले आहेत. शेवटचा एक चेंडू आपल्याला शिल्लक असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगची सांगता कोण चांगली करतोय तर गोलंदाज चांगली करतोय असं आपण म्हणूया. आणि आपण जर पाहिलं तर एकाच धावेची मोहर 38-39 बनवायचे आहेत. चला, नेक्स्ट मॅच. एका बाजूला कांटी बोडून आणि नांदले संघ. माझ्यासोबत टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचंय. लवकर या मित्रांनो. चला, माफ करा, 39 धावसंख्या झाली आहे मित्रांनो, 40 बनवायचे आहेत. हॅलो. या सत्यनारायण ग्राउंडचे व्यवस्थापक सन्माननीय निखिलजी ओगे यांच्या माध्यमातून आम्हाला हा इथे सर्व व्यवस्था करून दिली, त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी त्यांना विचारमंचावर बोलवतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी माझ्या मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सन्माननीय नारायण गोरिवले, तसेच माझे उपाध्यक्ष सन्माननीय हरी डिके यांना मी त्यांना सन्मान करण्यासाठी विचारमंचावर त्यांचा सन्मान करण्यासाठी. पहिला सन्मान ज्यांनी आम्हाला हा मैदान उपलब्ध करून दिला आणि सर्व व्यवस्था करून दिली त्या व्यक्तिमत्वाचं सन्माननीय निखिलजी ओगे साहेब. नक्कीच कोपरीचं मैदान म्हटलं तर क्रिकेटची पंढरी असं आपण म्हणूया. आम्ही देखील खूप साऱ्या टुर्नामेंट या ठिकाणी कव्हर करत असतो. निखिलजी ओगे यांच्या माध्यमातून अगदी आपल्या मंडळाला सहकार्य केलं आणि चांगलं मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि असंच प्रेम आमच्यावरती पुढच्या वर्षी देखील राहो. जरा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. मैदान म्हटलं तर क्रिकेटची महत्वाची बाजू असते आणि ते मैदान उपलब्ध करून दिले आहे त्याबद्दल पुन्हा एकदा निखिल दादा आपल्या मनाच्या अंतःकरणापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय निखिलजी यांना. चांगलं मैदान कोपरीचं अगदी सत्यनारायण क्रिकेट ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते. खूप सारे धन्यवाद दादा. अगदी नक्कीच पुढील वर्षी देखील आपणास नक्कीच आपण मैदान उपलब्ध करून द्याल. चला जाऊया. त्याच्यानंतर एका बाजूला कांटी पडून आणि नांदे संघ आलाय का. चला या सर एका बाजूला कांटी पडून संघ या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला
नानले संघ सन्माननीय विठ्ठल धनावडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा तिसऱ्या मॅचचा टॉस केला जातोय. हेड मागितलाय आणि टेल आलाय. एक मिनिट. नानले संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल मित्रा? 2 मिनिटं सांगण्यात येईल. आम्ही आत्ता जिकडे आलोय तर थोडी परीक्षा घेत होतो ग्राउंडची, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 2 मिनिटं आम्हाला द्या, आम्ही 2 मिनिटात सांगतो. नक्कीच संपूर्ण स्पर्धा म्हटली तर आयोजन महत्वाचं असतं आणि खूप सारं देखणं आयोजन आपल्या भेटीला आलंय. तुम्ही आम्ही सर्वजण वाट पाहत होतो. त्या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप चांगलं आहे, खूप बरं वाटलं. आम्ही फर्स्ट टाइम विरार कोपरी मैदानला आलो, पण आम्हाला खेळण्याची उत्सुकता भरपूर आहे. नक्कीच जास्त वेळ घेणार नाही. खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला जाऊया. अगदी त्यांचा निर्णय देण्याचा बाकी आहे, परंतु तू देखील काय सांगशील? कारण का स्पर्धा म्हटली तर एका दुसऱ्याचं काम नाहीये, परंतु संपूर्ण कमिटीने चांगलं काम करताना आपल्याला पाहायला मिळालंय. काय सांगशील? प्रथम तर मालोर संघाचे मनापासून आभार करण, त्यांनी आम्हाला खेळाची संधी दिल्याबद्दल. आणि आयोजनच्या बोलायचं तर खूपच भारी आहे. नक्कीच थोडक्यात चांगलं मनोगत मित्र व्यक्त केलं आणि नक्कीच जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. निर्णय आपला त्वरित आपण सांगायचा आहे. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. या टुर्नामेंटला आरुष अंकुश आदावडे यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आली, त्यांचे सुद्धा मंडळातर्फे खूप खूप आभार. आणि आमच्या योगेश भुवड यांच्या माध्यमातून आचोले तलाव इथे राहणारे गृहस्थ सन्माननीय लीलावती महेंद्र चौधरी यांच्या माध्यमातून 1500 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. चला घाई करा मित्रांनो. थोडासा वेळ आपल्याकडे आता मात्र कमी असेल, कारण का थोडीशी सुरुवातीला उशिरा स्पर्धा सुरू झाली होती. त्याची भरपाई म्हणजे वेळेचं बंधन असेल. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 3 षटकं कव्हर करायचे आहेत. अगदी 18 मध्ये आपल्याला 40 बनवायचे आहेत. या ठिकाणी पहिले षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळते. 30 या सर्कलच्या आतमध्ये एक थर्ड मॅन, त्याच्यानंतर पॉईंट, त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आणि एक डीपमध्ये लॉंग ऑफ पाहायला मिळते. ऑन साईडला पाहिलं तर एक फाईन लेग 30 या सर्कलच्या आतमध्ये, एक स्क्वेअर लेग, एक मिड विकेट आणि त्याच्यानंतर एक लॉंग ऑन 30 या सर्कलच्या आतमध्ये आणि एक खेळाडू फक्त काऊ कॉर्नरला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू बॅटची टॉप एज. या ठिकाणी अंदाज चुकीचा बांधलाय आणि चुकीला माफी नाही, आम्ही वारंवार सांगत असतो. आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती एका धावेची मोहर. आपल्याला 40 धावा बनवायच्या असतील तर माफ करा 2 धावा येताना पाहायला मिळतात. संघाचा श्री गणेश केला. 2 धावेने गणेशाला मानवंदना दिली जाते आणि नक्कीच ही देखील मॅच चांगली होईल. पहिल्या मॅच जर आपण सर्वांनी पाहिली असली तर नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बॅटर आऊट होताना पाहायला मिळालंय. या ठिकाणी अगदी असं म्हटलं जातं ना की पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोरी मात्र मागच्या दरवाजाने झाली असं आपण म्हणूया. असं वाटलं होतं. एक खराब चेंडू होता आणि त्याच्यावरती मात्र स्वतःचा विकेट मात्र मी बहाल केलाय. न्यू बॅटर दाखल झालाय. चला थोडंसं घाईने या. चेंडू फील्ड होतोय. एका धावेची मोहर. जर तुम्हाला 40चा पल्ला गाठायचा असेल तर तुम्हाला अगदी एका षटकामध्ये एक चौकार किंवा एक षटकार येणं गरजेचं असेल. पहिल्याच आपण षटकाचा विचार केला तर गोलंदाजी करणारा संघ आणि गोलंदाज हवी होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा पंच दोन्ही हात करतील समांतर आणि एक धाव अवांतर मिळताना पाहायला मिळते. वाईटच्या स्वरूपामध्ये सकाळच्या सत्रामध्ये कवायत सत्र मात्र पंचांचं चालू आहे. विकासजी आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला सर्वेसर त्याचबरोबरीने यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट टीम. कोपरीचं मैदान म्हटलं तर वारंवार त्यांच्या माध्यमातून केलं जाते 6 सीटर. गौरवजी पाटील यांची संपूर्ण टीम आमच्यासोबत जॉईन असेल. त्याचबरोबरीने डीजे मास्टर म्हणून प्रभाकर दादा आमचे मित्र आहेत आणि आमचं साऊंड पोहोचवण्याचं काम ते देखील करतायत. सर्वांचं पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. डॉट बॉल येतोय म्हणजेच सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दिशा से भटके तो मिलेंगे फटके असं म्हटलं जातं. पंच नो दंडित करतायत आणि उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीट आपल्याला पाहायला मिळते. एक कुठेतरी मेजवानी आहे म्हणजेच कशाही पद्धतीचा फटका आपण खेळू शकता आणि ही संधी कुठेतरी मोठ्या फटक्यामध्ये पराभूत करू शकतो का बॅटर. कारण का धावांचा वेग थोडासा पहिल्या षटकामध्ये मंदावलाय. आता मात्र असं म्हणतात की खुले आम खेळण्याची संधी आपणास आहे आणि त्याचं मात्र कुठेतरी सोनं होईल का. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. फुल टॉस चेंडू त्याच्यावरती प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षक बॅकअप करतोय आणि फेकी देखील केली जाते. 2 धावा मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 7 या आकड्यावरती आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि फक्त 7 धावा माफ करा 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि धावसंख्या 7. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीचा करणाऱ्या संघाचा बोलबाला राहिलाय आणि गोलंदाज आपल्याला राजच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे पाहायला मिळतंय. नक्कीच चला कांटीबोडून आणि नांदले संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय आणि बॅटिंगसाठी आमंत्रण करतील कांटीबोडून संघाला. याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला भेदून पाठवलंय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि चांगली फेकी देखील केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर 2 धावा येताना पाहायला मिळतात आणि धावसंख्या 9. पहिल्या षटकाची सांगता झाली. आपण जाऊया संधी देऊया डीजे वाल्या दादाला. धन्यवाद. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. ऑफिशियल पंच पण ताकीद द्यायची वारंवार आपणास देखील विनंती असेल नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. नियम हे सर्वांसाठी मित्रांनो सारखे असतात आणि आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाची सांगता झाली फक्त 9 धावा. आता मात्र 12 मध्ये आपल्याला 31 धावा बनवायचे आहेत. स्कोरर बंधू देखील आमच्या सकाळपासून चांगलं काम करतायत त्यांचं देखील अभिनंदन करूया. 12 मध्ये 31 बनवायचे आहेत. अगदी आता मात्र मोठे फटक्याची म्हणजेच टोलेजंग फलंदाजी करण्याची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. सुरेश दुसरं षटक मार्गस्थ होत आहे. राईट मोर द विकेट. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण फैलावलेलं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा अगदी गतीमध्ये बीट करतोय. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना सुरेशच्या माध्यमातून पहिला चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू सुरेशच्या नावावरती राहिला असं आपण म्हणूया. 9 मध्ये बनवायचे ते 31 धावा. पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे आणि चुकी करतोय आणि पुन्हा एकदा अगदी या स्पर्धेमध्ये जर सकाळपासून आम्ही वारंवार का सांगतोय चुका होत आहेत
तुम्ही एवढ्या मोठ्या इव्हेंटला खेळताना अशा चुका आपल्याकडून नाही झाल्या पाहिजेत. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, दुसरी मॅच चालू आहे आणि 7वा झेल मात्र धरणीला ड्रॉप होतोय. पुन्हा एकदा नो चेंडू पंच दंडित करतायत. फ्रीड याच्यानंतर असेल. पुन्हा एकदा मेजवानी आणि त्याचा मात्र 2 हाताने बॅटर स्वीकार करेल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल, कारण का आता मात्र संधी आहे. आम्ही वारंवार मागे देखील सांगितलं, संधी तुम्हाला सारखी मिळत नसते. आज कुठेतरी मेजवानी आहे, त्याचा तुम्ही कसा स्वीकार करताय. हाफ ट्रॅकर चेंडूने त्याच्यावरती मोहर लावले, चेंडू जातोय सीमारेषा पार, 4 धावा फरार. एकदा अगदी आता मात्र धावा येण्यास मध्ये सुरुवात झाली आहे. एक चौकार आला आणि त्याच्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास वाढला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा षटकार आलाय, सिक्सर. एक बॉल बाकी आहे सर. अगदी 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. या मॅच मध्ये अजून खूप काही बाकी आहे. विनायक दाखवतोय का मी इतक्या लांबून आलोय आणि चांगली बॅटिंग होते, परंतु एलिमिनेशन थोडंसं कमी आहे. उंची जास्त होती, लांबी थोडीशी कमी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आता मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये. 1 धाव आली आहे, माफ करा 2 धावा आल्यात. धावसंख्या 26 झाल्या आहेत आणि 6 मध्ये आता मात्र मला वाटतं 6 मध्ये 14 धावांची आवश्यकता. टीम आपणास विनंती असेल, या इनिंग मध्ये थोडासा जास्त वेळ खर्ची केला गेला. विनंती असेल, कारण का तुम्हाला सर्वांसाठी ही स्पर्धा आहे. 15 मिनिटांमध्ये आपली 3 षटकं कंप्लीट झाली नाहीये तर आयोजक आपल्याला पॅनलाइज करतील. अगदी नियम सर्वांसाठी मित्रांनो सारखे आहेत. सहा मध्ये 14 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सूरज. पहिला चेंडू अगदी उंच हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हाच एकदा चुकी करतोय. पहिल्याच चेंडूवरती 2 धावांची मोहर आणि फेकी देखील, म्हणजे सोने पे सुहागा असं म्हटलं जातं. ज्या चेंडूवरती 1 धाव, फक्त 1 देखील धाव झाली नसती, त्याच्यावरती 3 धाव येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि चला, खूप सारा वेळ या मॅचला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला, वारंवार विनंती असेल,
क्षेत्ररक्षण करणारी टीम आताच्या 2 धावा आहेत. धावसंख्या 28. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, त्याच्यावरती केला प्रहार. चेंडू जातोय सी मा रे शा पार. षटकार. चला, सकाळच्या सत्रामध्ये विनायक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपल्याला पाहायला मिळतंय. स्वतःच्या संघाची नौका तारून नेईल का का हा प्रश्न मध्ये असेल. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न तर केलाय. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होतील. लाजबाब फटकेबाजी पाहायला मिळेल. मागच्या 2 षटकामध्ये काय घडलं तर षटकार आले, कॅचेस सुद्धा ड्रॉप होताना पाहायला मिळाल्या. 2 मध्ये 31 पाहिजे होत्या आणि आता मात्र मॅच येऊन थांबलाय. धावा बनवायचे ते अजूनही 3 चेंडू, 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये एकदा विनायकची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगला खेळलाय आपल्या संघासाठी, परंतु विजय आणि पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूला तू शेर तर मी 1.25 शेर, हे चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सूरज देखील दाखवून देतोय मी सुद्धा खूप सारे पावसाळे क्रिकेटचे पाहिलेत आणि आपण जर पाहिलं तर मॅच येऊन दादा टेपलाय. 2 मध्ये 4 कंपल्सरी बनवायचे आहेत. विनायक एका बाजूला चांगला खेळलाय आणि त्याला मात्र प्रश्न विचारतोय सूरजच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 2 मध्ये 4 धावांची आवश्यकता आणि खराब. आम्ही सूरजची सराहना करत होतो, परंतु काहीतरी कुठेतरी डाव्या यशीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आपण जर पाहिलं तर 7व्या किंवा 8व्या स्टंपवरती चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. 2 मध्ये 3 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये देखील 2 मध्ये 3 पाहिजे होत्या. या मॅच मध्ये देखील 2 मध्ये 3 पाहिजेत आणि 2 मध्ये 3 मागच्या मॅच मध्ये पाहिजे असताना अगदी 5व्या चेंडूवरती विकेट गेला होता. यावेळी मात्र काय घडतंय, चेंडू स्विंग अँड मिस. अगदी विनायकने चांगली मेहनत आपल्या संघासाठी केली आहे आणि त्याला वारंवार प्रश्न विचारतोय. सूरजच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होते. 1 मध्ये कंपल्सरी बनवायचे आहेत 3 धावा. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 1 मध्ये 3 धावा पाहिजे होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये 1 मध्ये 3 पाहिजेत. एका बाजूला विनायक, दुसऱ्या बाजूला सूरज. एका बाजूला संघ खेळतोय आपल्याला साठलेवाडी आणि दुसऱ्या बाजूला मुचणे. अगदी हेच या ठिकाणी वाईड चेंडू आलाय. नशिबाची साथ नाहीये असं मला वाटते, कारण का आपण जर कुठचाही दबाव पंचांवरती आमच्या नसेल. पंचाने दिलेला निर्णय मात्र फायनल असेल. एक मध्ये आता मात्र 2 धावा. रोमांचक सामना बाबदेव चषक 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण का पहिली देखील मॅच लाजबाब होती आणि नक्कीच पंच आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांची या मॅच वरती नजर आहेत. 1 मध्ये 2 बनवायचे आहेत. लाजबाब आहे, धमाल आहे आणि या ठिकाणी कमाल आहे. प्रयत्न तर केले, चेंडू जातोय सीमारेच्या पार. सिक्सर आलाय. ही मॅच विनायकच्या नावावरती राहिली आहे आणि सूरज नाराज असेल, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, हार जीत होत असते. परंतु दोन्ही संघ चांगले खेळले. टाळ्या या मॅच साठी देखील झाल्या पाहिजेत. साठलेवाडी संघ जो काय